नमस्कार। सध्या या देशात लोकशाहीचा महोत्सव सुरू आहे। सर्वत्र धामधुमीचं वातावरण आहे। कोण निवडून येईल कोण जिंकून येईल हे काही सांगता येत नाही, पण आपण या देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून मतदानाचा अधिकार प्रत्येकानं बजावायला पाहिजे। म्हणून वर्धा लोकसभेचं आता इलेक्शन आहे। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाने एक QR कोड जारी केला आहे। काय होते का ज्या जुन्या काही मतदार याद्या आहेत त्याच्यात काही लोकांची नाव नाही आहे किंवा त्या अपडेट केलेल्या मतदार याद्या नसल्यामुळे एखाद्याचं नाव त्याच्यात नाही दिसू शकत। तर याच्यासाठी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाने एक QR कोड दिला आहे, जो आता मी तुम्हाला इथं दाखवत आहे। तो स्क्रीनवरचा QR कोड स्क्रीनशॉट काढा आणि तो दुसऱ्या मोबाईलने स्कॅन करा। तो QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर तुम्हाला 3 ऑप्शन ओपन होईल का तुम्ही कुठं तुमचं बूथ नंबर आहे, कोणत्या बूथ नंबरवर तुमचं मतदान आहे, म्हणजे कुठं मतदान आहे आणि तुमचा त्या मतदार यादीत कितवा नंबर आहे हे तिथं जे ठीक आहे पोलिंग बूथ एजंट असतात, म्हणजे जे मतदार अधिकारी असतात, मतदान अधिकारी, त्यांना जे चिठ्ठी दाखवा लागते, ती चिठ्ठी न दाखवता तुम्ही ते तुमच्या मोबाईल मधला जरी नंबर दाखवला किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या घरच्यांना टाकला आणि तो जरी तिथं मोबाईलवर दाखवला तर तिथं तो ग्राह्य धरल्या जात असतो। म्हणून तुम्ही हा QR कोड स्कॅन करा आणि ते दाखव रे। ठीक आहे, हे असं वोटर ID नवीन पोरायला आला आहे। ठीक आहे, हे अशा क्रमांकाचं याच्यावर एक ठीक आहे ह्या नंबर दिला आहे। ठीक आहे, इथं एक नंबर दिला आहे। ठीक आहे, जसं इथं RYQ67 नाही दाखवू नको तो। ठीक आहे, तर ह्या वोटर ID नंबर तुम्ही त्याच्यात टाकू शकता। त्याले EPIC नंबर म्हणते, तर तो EPIC नंबर तुम्ही टाकून करू शकता। नाहीतर मग दुसरा ऑप्शन आहे त्याच्यात। ठीक आहे, पण त्याच्या स्क्रीनवर दाखवतो मी। दुसरा ऑप्शन आहे ज्याच्यावरून तुमची सगळी डिटेल माहिती टाकून तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता। आणि तिसरा ऑप्शन आहे मोबाईल नंबरवरून। तर या कशावरून तुम्ही मोबाईल नंबर जर मतदान कार्डाले जर तुम्ही ठीक आहे अटॅच केला असेल, जसं आधारले तुमचा मोबाईल नंबर लिंक केला तसं, तर त्या मोबाईल नंबरवरून सुद्धा पटकन तुमची माहिती येऊ शकते। ठीक आहे, म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा। वर्धेत जेवढेही मतदार आहेत त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। सहजरित्या तुम्हाला घरपोच तुमचे मतदान कुठं आहे, कोणत्या सेंटरवर आहे आणि तुमचं यादीत नंबर कितवा आहे ठीक आहे हे दाखवण्यासाठी अधिकाऱ्यांना पहिले जी चिठ्ठी येत होती ती चिठ्ठीचं ढोबळ आता बंद झालं। इलेक्ट्रॉनिक जमाना आला आहे, आधुनिक व्हा आणि या देशाची लोकशाही बळकट करा। धन्यवाद।